मुंबई लुटणाऱ्या रहमान डकेतला पाणी पाजणारी महायुतीचं धुरंधर विधान परिषदेमध्ये शिंदेंचा विरोधकांसह उद्धव ठाकरेंवर निशाणा। मुंबई बाहेर गेलेल्या मराठी माणसाला पुन्हा मुंबईत आणण्याचाही निर्धार। आपल्या हक्काची मुंबई अॅनाकोंडा गिळायला निघालाय। अॅनाकोंडाच्या ऐवजी गांडुळाची औलाद उत्तर देते। उद्धव ठाकरेंचा पुन्हा एकदा अमित शहांसह शिंदेंवर जोरदार निशाणा। मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाईल अशी शंका आणू नये। मुंबई काल आज आणि उद्या महाराष्ट्राचीच। चंद्रसूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्रातच राहणार। मुख्यमंत्री फडणवीसांचं विरोधकांना उत्तर। तिजोरीमध्ये खूप पैसे नाहीत पण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम। 2030 पर्यंत $1 ट्रिलियन टप्पा गाठणार। फडणवीसांचा निर्धार। तर 1 जुलैपर्यंत कर्जमाफी संदर्भात पुढील धोरण जाहीर करू। फडणवीसांकडून स्पष्ट। जे करार होतात तितकी गुंतवणूक प्रत्यक्षात होत नाही। महाराष्ट्रामधील बेरोजगार तरुणांचे प्रश्न आजही अनुत्तरी। 7 दिवसांच्या अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्या मंजूर करून घेणं हाच एकमेव हेतू होता। जयंत पाटलांची सत्ताधाऱ्यांवर टीका। पुणे महापालिकेसाठी महायुती ठाकरे बंधूंसह मवियाची मोर्चेबांधणी। आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुण्यामध्ये 3000 कोटींच्या कामाचं उद्घाटन। तर मवियाची आज एकत्र बैठक। संघाच्या मुख्यालयामध्ये महायुतीच्या आमदार मंत्र्यांचं बौद्धिक। फडणवीस शिंदेंकडून सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकरांच्या समाधीचं दर्शन। मात्र अजित पवारांसह राष्ट्रवादीचे आमदार मंत्र्यांची रेशीम बागेत अनुपस्थिती। मुंबई महापालिका निवडणुकीआधी ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। तेजस्वी घोसाळकर भाजपात प्रवेश करणार। सूत्रांची माहिती। तेजस्वी घोसाळकरांकडून काही दिवसांआधी फडणवीसांची भेट। राज्यातील सर्व 29 महापालिकांची निवडणूक एकाच टप्प्यामध्ये होणार। जानेवारीच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये मतदान घेतलं जाणार अशी माहिती। कांदिवलीमध्ये स्थानिक गुंडांच्या 2 गटामध्ये राडा। मध्यस्थी केल्यानं काही गुंडांची पोलिसांना मारहाण। कारवाईच्या वेळेला आरोपींनी पोलिसांवर हात उचलला। एकतानगरमधील व्हिडिओ समोर। भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नितीन नवीन यांची नियुक्ती। बिहार सरकारमधील मंत्री नितीन नवीन आता भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष। लिओनेल मेस्सी आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते प्रोजेक्ट महादेवाचं उद्घाटन। मेस्सीला पाहण्यासाठी मुंबईकरांची वानखेडेवर गर्दी। गोट इंडिया टूरच्या कार्यक्रमात दिग्गजांची उपस्थिती। सचिन तेंडुलकर, फुटबॉलपटू सुनील छेत्री, बॉलिवूड अभिनेत्यांची हजेरी। तिसऱ्या T20 सामन्यामध्ये टीम इंडियाची दक्षिण आफ्रिकेवर एकतर्फी मात। दमदार गोलंदाजीच्या जोरावर भारताचा 7 विकेट्सचा विजय। 5 सामन्यांच्या मालिकेमध्ये भारतानं 2-1 आघाडीवर। मुंबईला लुटणारा रहमान डकेत कोण हे सर्वांना माहिती। एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा। मात्र मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर। शिंदेंचं वक्तव्य। आपल्या हक्काची मुंबई अॅनाकोंडा गिळायला निघालाय। अॅनाकोंडाच्या ऐवजी गांडुळाची औलाद उत्तर देते। उद्धव ठाकरेंचा पुन्हा एकदा अमित शहांसह शिंदेंवर जोरदार निशाणा। मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाईल अशी शंका आणू नये। मुंबई काल आज आणि उद्या महाराष्ट्राचीच। चंद्रसूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्रातच राहणार। सभागृहातून मुख्यमंत्री फडणवीसांचं। मुंबईला लुटणारा रहमान डकेत कोण हे सर्वांना माहिती। एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा। मात्र मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर। शिंदेंचं वक्तव्य। आपल्या हक्काची मुंबई अॅनाकोंडा गिळायला निघालाय। अॅनाकोंडाच्या ऐवजी गांडुळाची औलाद उत्तर देते। उद्धव ठाकरेंचा पुन्हा एकदा अमित शहांसह शिंदेंवर जोरदार निशाणा। मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाईल अशी शंका आणू नये। मुंबई काल आज आणि उद्या महाराष्ट्राचीच। चंद्रसूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्रातच राहणार। सभागृहातून मुख्यमंत्री फडणवीसांचं। मुंबईला लुटणारा रहमान डकेत कोण हे सर्वांना माहिती। एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा। मात्र मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर। शिंदेंचं वक्तव्य। आपल्या हक्काची मुंबई अॅनाकोंडा गिळायला निघालाय। अॅनाकोंडाच्या ऐवजी गांडुळाची औलाद उत्तर देते। उद्धव ठाकरेंचा पुन्हा एकदा अमित शहांसह शिंदेंवर जोरदार निशाणा। मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाईल अशी शंका आणू नये। मुंबई काल आज आणि उद्या महाराष्ट्राचीच। चंद्रसूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्रातच राहणार। सभागृहातून मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। मुंबई बाहेर गेलेल्या मराठी माणसाला पुन्हा मुंबईत आणणार। बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं मुंबईकरांसाठी योजना आणू। बाळासाहेबांच्या चरणी योजना पुष्प अर्पण करू। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा।
2 वाजेपर्यंत सभागृह चालवलं, पण काही लोक 2 तासही बसले नाहीत. उपमुख्यमंत्री शिंदेंकडून नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका. संपूर्ण अधिवेशनामध्ये विरोधकांचा एकच सूर, विरोधी पक्षनेता हवा असाही निशाणा. तिजोरीमध्ये खूप पैसे नाहीत, पण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम. 2030 पर्यंत $1 ट्रिलियन टप्पा गाठणार फडणवीसांचा निर्धार. तर 1 जुलैपर्यंत कर्जमाफी संदर्भात पुढील धोरण जाहीर करू, फडणवीसांकडून स्पष्ट. गडचिरोलीमध्ये विमानतळ तयार करण्याची योजना. अमरावतीमध्ये पायलट प्रशिक्षण अकादमी सुरू करणार. आशियातील सर्वात मोठी हवाई प्रशिक्षण संस्था असेल, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. निवडणुकांसाठी सरकारी तिजोरीमधला पैसा काढण्यासाठी सरकारनं अधिवेशन घेतलं. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांची सरकारवर टीका. तर इलाका भी हमारा, धमाका भी हमारा असं उपमुख्यमंत्र्यांचं भाषण होतं. सचिन अहिर यांचं उत्तर. अधिवेशनातून विदर्भाला काही मिळालं नाही. पत्रकार परिषदेमधून विरोधकांचा हल्लाबोल. निवडणुकीचा जुमला असं अधिवेशनाचं नामकरण करता येईल. अधिकाधिक लक्षवेधी मुंबईच्या प्रश्नावर होत्या. विजय वडेट्टीवारांची टीका. तर 7 दिवसांच्या अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्या मंजूर करून घेणं हाच एकमेव हेतू होता. जयंत पाटलांची सत्ताधाऱ्यांवर टीका. राज ठाकरेंना सोबत घेणं उद्धव ठाकरेंची मोठी चूक. ठाकरे बंधू एकत्र आल्यानं उद्धव ठाकरेंचं नुकसान होणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचं वक्तव्य. ठाकरे बंधूंच्या एकीमुळे महायुतीला नॉन मराठी मतं मिळणार असल्याची प्रतिक्रिया. तोडाफोडा आणि राज्य करा अशी भाजपची नीती. ठाकरेंचे माजी खासदार उन्मेष पाटलांची भाजपवर टीका. भाजप निवडणूक लढवत नाही, फसवणूक करते, उन्मेष पाटलांचं वक्तव्य. लाडका भाऊ योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने. विजय वडेट्टीवार यांनी लक्षवेधीचे पेपर फाडले. मी विचारलेल्या प्रश्नावर दुसऱ्याच मंत्र्यांनी उत्तर दिलं. जयंत पाटलांची प्रतिक्रिया. तर प्रशिक्षणार्थींना पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. संघाच्या मुख्यालयामध्ये महायुतीच्या आमदार मंत्र्यांचं बहुतेक. फडणवीस शिंदेंकडून सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकरांच्या समाधीचं दर्शन. मात्र अजित पवारांचं राष्ट्रवादीच्या आमदार मंत्र्यांची अनुपस्थिती. अजित पवार गट स्वतंत्र पक्ष भाजपचा भाग नाही. महायुतीच्या नेत्यांनी भाजपप्रमाणेच विचारधारणा ठेवा असा आमचा दुराग्रह नाही. संघाच्या बौद्धिकामध्ये राष्ट्रवादीच्या गैरहजेरीवर सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. शिवसेना संघाची विचारसरणी मिळती जुळती. राष्ट्रप्रेमाची प्रेरणा मिळते, जनसेवेचं काम करण्यास बळ मिळतं. रेशीम बागेतून एकनाथ शिंदेंचं भाष्य. शिवसेना संघाची विचारसरणी मिळती जुळती असं शिंदे म्हणाले. त्यावरून संघाची विचारसरणी काय गद्दारीची आहे का? अंबादास दानवेंचा शिंदेंना टोला. वोट चोरी करून हे लोक सरकार चालवत आहेत. रामलीला मैदानावरील मतचोरी विरोधातील सभेतून राहुल गांधींचा निशाणा. तर निवडणूक आयोगाशिवाय हे निवडणुका जिंकू शकत नाहीत. प्रियांका गांधींचा हल्लाबोल. काँग्रेस अध्यक्ष खरगेंसह खासदार प्रदेशाध्यक्ष उपस्थित. मोहन भागवत, गोळवलकर आणि आरएसएसची विचारधारा देशाला वाचू शकत नाही. भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा मोदीजींचा जन्मही झाला नव्हता. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची टीका. बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्यास भाजप कधीच जिंकणार नाही. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींची भाजपवर टीका. बिहारमध्ये एसआयआर करून 65 लाख मतदारांची नावं कापली. प्रियांका गांधींचा आरोप. बेपत्ता लहान मुलांचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन मुस्कान मोहिमेअंतर्गत 41,193 लहान मुलांचा तर 4,907 महिलांचा शोध घेतला. तसंच 1,364 बालकांचा शोध घेण्यात आल्याची मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. राज्यातील विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारामध्ये 1,800 कोटींचा घोटाळा. सभागृहातून आमदार कैलास पाटलांचा शालेय शिक्षण विभागावर आरोप. रोहित पवारांच्या विरोधातील अवमान प्रकरणी अहवाल सादर करण्यास मुदतवाढ. जयकुमार गोरेंची बदनामी केल्याचा आरोप करत अवमान आणि हक्कभंग दाखल. पुढील अधिवेशनापर्यंत हक्कभंग समितीला अहवाल सादर करण्यास मुदतवाढ. परदेश दौऱ्यावर सदस्यांनी कसं वागावं यासाठी चैनसुख संचेती यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन. संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांची सभेमध्ये माहिती. सुधीर मुनगंटीवार, दीपक केसरकर, अमीन पटेल, सुनील प्रभू यांचा समावेश. जयंत पाटलांच्या हजामत शब्दावरून नाभिक संघटना आक्रमक. माफी न मागितल्यास जयंत पाटलांना काळपासू. महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे अध्यक्ष सयाजी सुंचार यांचं वक्तव्य. शक्तीपीठ मार्गाची अलाइनमेंट बदलणार. फडणवीसांची विधानसभेमध्ये माहिती. सोलापूरपासून नवीन अलाइनमेंट आम्ही तयार केली. शक्तीपीठ मार्गाचे नवे संरेखन सोलापूर सांगलीतून नेणार. मार्गामुळे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचं चित्र बदलणार. फडणवीसांची प्रतिक्रिया. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये फलटणचं नाव बदनाम. रामराजे निंबाळकरांची रणजित नाईक निंबाळकरांवर टीका. भाजपच्या बदनामीचं मूळ कारण हे साताऱ्यामध्ये आहे. रामराजे निंबाळकरांची प्रतिक्रिया.
बीड माजलगाव परिसरामध्ये वकील मंगेश ससाणेंच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला. आमदार विजयसिंह पंडित आणि प्रकाश सोळंकींच्या कार्यकर्त्यांनी गाडीवर हल्ला केल्याचा ससाणेंचा आरोप. अज्ञातांवर गुन्हा दाखल. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. धनंजय मुंडेंनी विधानसभेत मांडला हक्कभंग. लक्ष्मण हाके मंगेश ससाणेंवरील हल्ल्याचा मुद्दा. महाराष्ट्रामध्ये सामाजिक समता संपली मुंडेंचं भाष्य, तर यावर कडक कारवाई केली जाईल, मुख्यमंत्र्यांचं एका वाक्यात उत्तर. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 2029 पर्यंत $1 ट्रिलियन टप्पा गाठणार. महाराष्ट्र आता थांबणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. सीबीएसईच्या पुस्तकांमध्ये यापूर्वी शिवरायांवर एक पॅराग्राफ होता, आता मात्र अभ्यासक्रमामध्ये बदल केला. सीबीएसईच्या अभ्यासक्रमात 21 पानांचा शिवरायांचा इतिहास असणार. फडणवीसांची विधानसभेत माहिती. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नितीन नबीन यांची नियुक्ती. बिहार सरकारमधील मंत्री नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती. राज्यातील सर्व 29 महापालिकांची निवडणूक एकाच टप्प्यामध्ये होणार. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये मतदान घेतलं जाणार अशी माहिती. मुंबईसाठी पुढील 2 दिवसांमध्ये महायुतीची जागावाटपासाठी पहिली बैठक. भाजपकडून 4 तर शिवसेनेकडून 6 नेते वाटाघाटी करणार. मुंबईत महायुतीमध्ये भाजप 150 जागांवर लढण्याच्या तयारी, तर शिवसेना 125 जागा लढण्यावर आग्रही. सूत्रांची माहिती. कोर कमिटीच्या बैठकीमध्ये 125 जागांवर चर्चा. TV9 मराठीला सूत्रांची माहिती. आरपी आठवले गट मुंबई, सांगली, मिरज, कुपवाडा महापालिकेची निवडणूक लढवणार. रामदास आठवलेंनी महायुतीकडे मुंबईमध्ये 16 तर सांगलीमध्ये 6 जागा मागितल्या. पुणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग. आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 3000 कोटींच्या कामाचं उद्घाटन होणार. भाजप शक्तीप्रदर्शन करणार. डोंबिवलीमध्ये 2.5 लाख लिटर जलकुंभ आणि पंपिंग हाऊसचा भूमिपूजन कार्यक्रम. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि श्रीकांत शिंदे एकत्र. शिवसेना आणि भाजपचं मनोमिलन पाहायला मिळालं. पुण्यामध्ये शिवसेना, ठाकरे गट आणि मनसेची पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीमध्ये चर्चा. पहिल्यांदाच पुण्यातील दोन्ही पक्षाच्या नेत्यांची बैठक. संधी दिली तर पुणे महापालिका निवडणूक लढवणार. शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांचे चिरंजीव गिरिराज सावंत इच्छुक. महायुती म्हणूनच पालिका निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार असं वक्तव्य. पुणे महापालिकेची निवडणूक होईपर्यंत अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदलीचे आदेश नाहीत. अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांचे आदेश. निवडणुकीमध्ये अधिकाऱ्यांच्या मार्फत हस्तक्षेप होऊ नये यासाठी आधीच बदल्यांना स्थगिती. नाशिकमध्ये भाजपकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती. आमदार राहुल ढिकले, संघटन मंत्री यांच्यासह कोर कमिटीच्या नेतृत्वाखाली मुलाखत प्रक्रिया. 22 जागांसाठी भाजपकडून 988 इच्छुक उमेदवार. पुणे महापालिका निवडणूक. शिंदेंची शिवसेना स्वतंत्र लढण्याच्या तयारीत. सन्मानपूर्वक जागा न मिळायला स्वतंत्र लढण्याचा शिंदेंच्या शिवसेनेच्या मेळाव्यात निर्धार. धुळे समाजवादी पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष वकील अन्सारी यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश. माजी आमदार फारुख शाह यांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश. समाजवादी पक्षाला मोठा धक्का. जळगावमध्ये महापालिकेच्या जागांवरून महायुतीमध्ये मतभेद. भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यामध्ये झुंपली. भाजपचा महापौर पदावर दावा, तर समाधानकारक जागा न मिळाल्यास स्वबळावर लढण्याचा शिंदेंच्या शिवसेनेचा इशारा. जळगावमध्ये महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेची बैठक. संपर्क प्रमुख संजय सावंत, उपनेते गुलाबराव वाघ, जिल्हा अध्यक्ष कुलभूषण पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती. नांदेड महानगरपालिका इच्छुक उमेदवारांच्या अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुलाखती सुरू. मित्रपक्षाकडून युतीचा प्रस्ताव आला नाही तर राष्ट्रवादीकडून स्वबळाची तयारी. आतापर्यंत निशाणे बरोबर लागले, येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा निशाणा बरोबरच लागणार. खासदार श्रीकांत शिंदे यांचं वक्तव्य. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शूटिंग रेंजचं शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण. मुंबईसह 13 महापालिकांना 74 कोटींचा निधी. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरविकास विभागाकडून निधीचं वितरण. मुंबई महापालिकेसाठी स्वतंत्र 36 कोटींच्या निधीची तरतूद. मुंबईच्या खारदांडामध्ये शिवसेना शाखेचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन कार्यक्रमाला अनिल परवांसह इतर नेतेही उपस्थित होते. मुंबई महापालिका निवडणुकांआधी ठाकरेंच्या सेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता. तेजस्वी घोसाळकर भाजपमध्ये प्रवेश करणार. सूत्रांची माहिती. मीरा भाईंदर पश्चिम उत्तन इथे अनेकांचा मनसेमध्ये पक्षप्रवेश. जावेद खान यांच्यासह उत्तरमधील अनेक प्रमुख स्थानिकांचा मनसेमध्ये जाहीर प्रवेश. विधानसभा अध्यक्ष संतोष शिंगाडे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती.
दहिसर आणि जुहू इथल्या उच्च वारंवारता रडारचं गोराई इथे स्थलांतर. दहिसर जुहू परिसरातील पुनर्विकासाला गती मिळणार. लाखो लोकांच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार. राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया. करमाळा तालुक्यामधल्या केम इथल्या साठवण तलावाचं काम निकृष्ट झाल्याचा आरोप. चौकशी करून अधिकारी आणि कंत्राटदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. 16 डिसेंबरला येरवडा इथल्या प्रादेशिक दक्षता आणि गुन्हे नियंत्रण कार्यालयासमोर आंदोलन. महाराष्ट्र सरकारच्या प्रोजेक्ट महादेवाचं उद्घाटन. लिओनेल मेस्सी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन. भारतीय फुटबॉलपटू सुनील छेत्री, सचिन तेंडुलकर, अजय देवगणही सोहळ्याला उपस्थित. राज्यातील 60 खेळाडूंची प्रोजेक्ट महादेवसाठी निवड. खेळाडूंना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण दिले जाणार. राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील प्रतिभावान खेळाडूंना व्यासपीठ देण्याचं या मोहिमेचं उद्दिष्ट. मुंबईमध्ये सचिन तेंडुलकर आणि गॉड ऑफ फुटबॉल लिओनेल मेस्सीची भेट. मेस्सीकडून सचिनला फुटबॉल भेट तर सचिन तेंडुलकरकडून मेस्सीला 10 नंबरची जर्सी, टीम इंडियाची जर्सी भेट. सचिनचा उपस्थितांबरोबर मराठीमध्ये संवाद. लिओनेल मेस्सीच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी मुंबईकरांचे आभार मानले. मुंबईकरांनी शिस्तबद्धतेचं दर्शन घडवलं. मुख्यमंत्री फडणवीसांची एक्सवर पोस्ट. मेस्सीचा गोट इंडिया दौऱ्यामध्ये सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे पंतप्रधानांची भेट. मेस्सी आज नवी दिल्लीमध्ये मोदींची भेट घेणार. या भेटीत मेस्सी बाल कल्याण आणि खेळाला प्रोत्साहन देण्यावर चर्चा करणार. मस्साजोग प्रकरणामध्ये 8 आरोपींना अटक. फरार आरोपी कृष्ण आंधळेचा शोध सुरू. संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना न्याय देणारच. सभागृहातून शिंदेंची ग्वाही. फरार आरोपी कृष्ण आंधळेला शोधणं खूप सोपं आहे. कृष्ण आंधळेचा चुलत भाऊ PSI असून त्याच्याकडे खूप माहिती. धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया. आंधळेला फरार करणाऱ्यांचे तपास यंत्रणांकडे पुरावे. आरोपीचे समर्थन करणाऱ्यांवर कारवाईची देशमुखांची मागणी. कामगिरीमध्ये स्थानिक गुंडांच्या 2 गटामध्ये राडा. मध्यस्थी केल्यानं काही गुंडांची पोलिसांना मारहाण. कारवाईच्या वेळेला आरोपींनी पोलिसांवर हात उचलला. एकतानगरमधील व्हिडिओ समोर. सांगलीच्या कडेगावमधील देवराष्ट्रेमध्ये एकाच ठिकाणी 4 बिबटे. शेतकऱ्यावर हल्ल्याचा प्रयत्न. बेल्जियम शेफर्ड या श्वानामुळे वाचला शेतकऱ्याचा जीव. परिसरात भीतीचं वातावरण. पुणे जिल्हा नियोजन समितीमधून बिबट्याच्या उपाययोजनेसाठी 13 कोटी मंजूर. निधीमधून पिंजरे खरेदी. जवळपास 68 बिबटे जेरबंद. धुळ्यामध्ये वाढलेल्या थंडीचा गहू उत्पादकांना फायदा. गव्हाचे अपेक्षित उत्पन्न येण्याची शेतकऱ्यांना आशा. धुळे जिल्ह्यामध्ये सध्या तापमानाचा पारा घसरला. गहू आणि हरभऱ्यासाठी पोषक वातावरण. गोव्याहून दिल्लीकडे जाणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सच्या विमानामध्ये अमेरिकन महिलेला हृदयविकाराचा झटका. विमानातील डॉक्टर अंजली निंबाळकर यांनी CPR देत महिलेचे प्राण वाचवले. सोलापूरमधील 1922 साली बांधण्यात आलेला ब्रिटिशकालीन पूल अखेर इतिहास जमा. 2 क्रेन 4 JCBच्या साह्याने रेल्वे पूल जमीनदोस्त. 35 कोटी रुपये खर्चून नवा पूल बांधण्यात येणार. पुण्यामध्ये सुरू झालेल्या बुक फेस्टिव्हलला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट देणार. फडणवीसांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन पार पडणार. फडणवीस स्वतः वाचन करणार असल्याची संयोजक राजेश पांडे यांची माहिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पुण्यामध्ये पेट स्कॅन सेंटरचं उद्घाटन. स्वर्गीय गिरीश बापट यांच्या नावानं पेट स्कॅन सेंटर उभारलं. पेट स्कॅन सेंटरचा गोरगरीब रुग्णांना फायदा होणार. भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांची माहिती. गडिंग्लजमधील संत गजानन महाराज ग्रामीण रुग्णालयामधील डॉक्टर प्रतिभा चव्हाण यांना ज्ञानज्योती पुरस्कार प्रदान. ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण. AGMOS संस्थेकडून रुग्णसेवेमध्ये केलेल्या कार्याबद्दल सन्मान. सांगलीमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण होणार. उद्घाटनाच्या तयारीची आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून पाहणी.